तर नमस्कार मित्रांनो, आकाश रिअल वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण शिकूया की तेलुगू भाषेमध्ये बोलले जाणारे गावठी शब्द, त्या शब्दांना आपण तेलुगूमध्ये कसं बोलायचं। तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, जर तुम्हाला तेलुगू भाषेमध्ये बोलले जाणारे गावठी शब्द कोणत्या प्रकारे बोलतात किंवा कोणती आहेत हे जर पूर्णपणे जर माहिती करून जर घ्यायचं असणार तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि अर्धा व्हिडिओ बघून तुम्ही जाऊ नका, कारण हे शब्द योग्य ठिकाणी वापरणे गरजेचं आहे, नाहीतर आपल्यासाठी भारी पडू शकते किंवा महागात जाऊ शकते। तर मित्रांनो, तुम्ही हे जे शब्द आहेत ते वापर करताना सोचून समजून वापर करा आणि हे बोलताना सुद्धा सोचून समजून बोला। म्हणूनच पूर्ण व्हिडिओ बघा, नाहीतर हा व्हिडिओ बघू नका। ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला तेलुगू भाषेतील गावठी शब्द जर शिकायची इच्छाच असणार तर पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि या शब्दांचा वापर कधी करायचा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार। तर चला मित्रांनो, आज आपण बघूया तेलुगू भाषेमधील 10 गावठी शब्द। चला, तर मित्रांनो, पहिला आहे आपण कोणाला म्हणतो की अरे मित्रा। अरे मित्रा याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो रे मावा। रे मावा म्हणजे अरे मित्रा, याला तेलुगूमध्ये म्हणतात गावठी भाषेमध्ये रे मावा। रे मावा म्हणजे अरे मित्रा। किंवा मित्रांनो, आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की काय आहे रे हे, किंवा हे काय रे, किंवा काय आहे रे हे, याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो एंटिरा इदी। एंटिरा इदी, एंटिरा इदी। मित्रांनो, एंटी म्हणजे काय, रा म्हणजे रे आणि इदी म्हणजे हे, याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो एंटिरा इदी म्हणजे हे काय आहे रे। तर मित्रांनो, हा शब्द एंटिरा इदी हा शब्द फक्त तुमच्या बरोबरच्या व्यक्तीसाठी किंवा तुमच्या मित्रासाठी वापरू शकता। मोठ्या व्यक्तीसाठी एंटिरा इदी हा शब्द वापरायचा नाही, कारण मित्रांनो रा म्हणजे रे आणि रे हा शब्द आपण फक्त आपल्या बरोबरच्या किंवा आपल्या मित्रांसाठी वापरायचा आहे, आपल्यापेक्षा मोठ्या लोकांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी वापरायचं नाही। एंटिरा इदी म्हणजे काय रे हे, किंवा काय आहे रे हे, याला तेलुगूमध्ये म्हणतात एंटिरा इदी। तर मित्रांनो, तेलुगूमध्ये आपण म्हणतो की कोण, याला तेलुगूमध्ये म्हणतात एवरू। एवरू म्हणजे कोण, पण जर आपल्या मित्राला जर म्हणायचं असणार की कोण रे, कोण रे, याला तेलुगूमध्ये म्हणतात एवडरा। एवडरा, एवडरा म्हणजे कोण रे, याला तेलुगूमध्ये म्हणतात एवडरा किंवा एवड रा म्हणजे कोण रे। हा सुद्धा शब्द तुमच्या बरोबरच्या मित्रांनाच वापरायचा आहे। याला तेलुगूमध्ये म्हणतात एवडरा, कोण रे, याला तेलुगूमध्ये म्हणतात एवड रा। तर तिसरा आहे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणायचं आहे की काय रे। काय रे याला तेलुगूमध्ये म्हणतात एंटोरा। एंटोरा, एंटोरा म्हणजे काय रे, एंटोरा किंवा एंटिरा असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, पण एंटोरा आपल्याला गावठी शब्द शिकायचे आहेत तर असं बोलले जाते मित्रांनो। एंटोरा म्हणजे काय रे, रा म्हणजे रे, एंटोरा म्हणजे काय रे। तर मित्रांनो, आता आपल्या मित्राला आपल्याला म्हणायचं आहे की आलास काय रे, याला तेलुगूमध्ये म्हणतात वच्चेसावा। वच्चेसावा म्हणजे आलास काय रे, वच्चेसावा। वच्चेसावा म्हणजे आलास काय रे, वच्चेसावा आलास काय रे असं। तर मित्रांनो, आता आपल्या मित्राला आपल्याला म्हणायचं आहे की जा रे। जा रे याला तेलुगूमध्ये म्हणतात पोरा किंवा निगरे। जा रे किंवा निगरे याला तेलुगूमध्ये म्हणतात पोरा, किंवा या शब्दाचा अर्थ होते पोरा म्हणजे जा रे किंवा निगरे। आपण कोणाला म्हणतो की जा रे, याला तेलुगूमध्ये म्हणतात पोरा म्हणजे जा रे, पोरा म्हणजे जा रे। आणि हा शब्द आपण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला वापरायचा नाही। पोरा, जा रे, पोरा म्हणजे जा रे। ठीक आहे मित्रांनो, तर मित्रांनो आपण कधी कधी म्हणतो की बाप रे। बाप रे याला तेलुगूमध्ये म्हणतात अयो बावा। अयो बावा म्हणजे बाप रे, अयो बावा म्हणजे बाप रे, याला तेलुगूमध्ये म्हणतात अयो बावा म्हणजे बाप रे। तर तर मित्रांनो, तुम्ही हा शब्द तेलुगूमध्ये अनेकदा ऐकले असणार की कोडुक्का। कोडुक्का ना, कोडुक्का म्हणजे माझा मुलगा। कोडुक्का या शब्दाला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो कोडुक्का, आणि मराठीमध्ये म्हणतात मुलगा, याला तेलुगूमध्ये म्हणतात कोडुक्का। कोडुक्का म्हणजे मुलगा, कोडुक्का म्हणजे मुलगा। तर मित्रांनो, तुम्हाला आता गमतीमध्ये म्हणायचं आहे की काय रे वेड्या। काय रे वेड्या याला तेलुगूमध्ये म्हणतात एंतिरा पिक्को। एंतिरा पिक्को म्हणजे काय रे वेड्या। मित्रांनो, पिच्ची, पिच्ची म्हणजे पागल किंवा वेडा, आणि त्याला आपण जर आपल्या मित्राला जर म्हणणार की काय रे वेड्या म्हणजे मजाकमध्ये, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात एंतिरा पिक्को, किंवा म्हणजे की एंतिरा पिक्को म्हणजे काय रे वेड्या, एंतिरा पिक्को। तर मित्रांनो,
आजच्यासाठी एवढेच. मी तुम्हाला 10 शब्द सांगणार म्हटलो आणि तुम्हाला तेलुगूमधील 10 शब्द सांगितलेले आहेत. तर तुम्हाला पुन्हा जरी तेलुगू भाषेतील गावठी शब्द पूर्णपणे शिकायचे असणार किंवा माहीत करून घ्यायचे असणार तर मला नक्कीच सांगा. मी तुम्हाला पूर्णपणे तेलुगू भाषेतील गावठी शब्द नक्कीच सांगणार. सरे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी जे माहिती सांगतो ती माहिती तुम्ही पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करा. कारण हे जी मी जी माहिती सांगितलेली आहे ही माहिती सोचून समजून आपण वापरायची आहे. कारण जर तुम्ही कोणाला जर म्हटल्या की एंटिरा इदी तर हा शब्द फक्त मित्रांसाठी किंवा तुमच्यापेक्षा लहान व्यक्तीसाठी वापरायचा. मोठ्या व्यक्तीसाठी एंतिरा इदी असं म्हणायचं नाही. म्हणून तुम्ही शब्द सोचून समजून वापरण्यासाठी तेलुगू भाषा बरोबर शिकण्याचा प्रयत्न करा. जसा एवढरा नुव्वू असं जर तुम्ही जर म्हटल्या एवढरा नुव्वू म्हणजे कोण रे तू असं जरी आपण जर म्हटलं तरी सोचून समजून जर आपण जर बोलला तर आपल्याला समजणार. एवढरा नुव्वू कोण रे तू म्हणजे हे शब्द आपण गावठी शब्दसुद्धा बोलताना समजून बोलणे आवश्यक आहे. ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला तेलुगू भाषेतील गावठी शब्द पूर्णपणे शिकवणार. फक्त तुम्ही लाईक मात्र नक्कीच करा आणि कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच.